बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये सुहास शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नागपूरच्या महाल भागात हजारो शिवप्रेमी पहाटेपासूनच दाखल झालेत। शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथे हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय। शिवजयंती निमित्तानं पहाटे पालखी सोहळा सुरू झाला आणि त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक आणि पूजन झालं। ढोल ताशांचा गजर, शंखनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर यामुळे संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता। ढोल ताशांचा गजर करण्यात आला। गणेश स्तुती गायली गेली आणि विठू नामाचा गजर सुद्धा यावेळी पाहायला मिळाला। नागपूरमधला शिवजन्मोत्सवाचा सोहळा आपण 24 तास पाहतोय। पहाटेपासूनच या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि यावेळी ढोल ताशांचा गजर, गणेश स्तुती आणि विठू नामाचा गजर सुद्धा करण्यात आला। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज नागपुरात प्रचंड असा उत्साह आहे। आपण आता शिवतीर्थावर आहे। शेकडो मावळे या ठिकाणी पोहोचलेले आहे। प्रचंड असा जल्लोष आहे। ढोल ताशांचं वादन होताना दिसत आहे। दत्ता शिर्केजी आपल्यासोबत आहे। दत्ता भाऊ, खरं तर प्रचंड असा उत्साह, अगदी पहाटेपासूनच शेकडो मावळे इथे दाखल झालेले आहेत। कसं आहे की संपूर्ण भारताचं जे दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांची ही जयंती आहे, तर ती जयंती त्याप्रमाणे साजरी केली पाहिजे। आणि ही 396वी जयंती आहे आणि ही जयंती साजरी केल्यामुळे येणारी जी पिढी आहे त्यांना पण ते माहीत होईल, त्याच्यामुळे हे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येतं। आमच्याकडे पण शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। आमच्याकडे सकाळी 5 वाजता पालखी निघालेली आहे। पालखीमध्ये मुद्रा पथक होतं, महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि 100 महिलांनी एक चांगलं सादरीकरण केलं। त्यांचं वारकरी टीम होती आणि त्यांनी ती पालखी सकाळी 5 वाजता चौकामध्ये शिवतीर्थावर आणलेली आहे आणि त्याच्यानंतर महाराजांना अभिषेक झालेला आहे, त्याच्यानंतर माल्यार्पण झालंय आणि मान्यवरांच्या हस्ते आरती पण झालेली आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत, प्रत्येकाचं प्रेरणास्थान, त्यामुळे अनेक जण त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतात आणि आज त्यांच्या वेशभूषेत सुद्धा अनेक छोटे छोटे बालकर दूरवरून आले आहेत। त्यांच्या आई पण आल्या। ताई, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवत, ते प्रेरणास्थान, लहानपणापासून त्यांचे जे गुण आहे आपल्याला रुजवावे असं प्रत्येक आईला सुद्धा इच्छा असते। आज आपले मुलं सुद्धा छत्रपती शिवाजी राय यांची वेशभूषा परिधान करून आलेली आहे। माझ्या मुलांना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचं भला मोठं क्रेज आहे। ते घरी हे सुद्धा शिवाजी महाराजांचेच खेळतात, त्यामुळे त्यांना हा वेशभूषा करताना फार आनंद होतो आणि ते उत्साहाने येतात। बघू शकतो की इकडे मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे। ढोल ताशांचं वादन सुरू आहे। अगदी दूरवरपर्यंत आपल्याला सगळेजण बावळे दिसत आहे आणि प्रचंड असा उत्साह नागपुरात आहे। किंबहुना आज दिवसभर हा उत्साह सर्वत्र शहरात दिसून येणार आहे। छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेचा अमर काळे, नागपूर।